नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण झटपट तयार होणारा बदाम शिरा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 1 कप बदाम घेतलेले आहेत. त्यानंतर 4 चमचे तूप घेतलेलं आहे. 1 कप रवा घेतलेला आहे. रव्याच्याच मापाप्रमाणे साखर घेतलेली आहे. 1 कप दूध घेतलेलं आहे. त्यानंतर वेलची पावडर घेतलेली आहे 1 चमचा. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी आपलं चांगलं गरम करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बदाम घालायचे आहेत. 3 ते 4 मिनिटं आपल्याला इकडे हे उकडवून घ्यायचे आहेत. बदाम बघू शकता तुम्ही. आपले बदाम उकडवून झालेले आहेत. आपण आता गॅसची फ्लेम बंद करूया. आपण आता बदामच्या वरची जी साल आहे ती काढून टाकायची आहे. गरम गरम असतानाच ते काढायचे आहेत साली. बघू शकता. थोडं काळजीपूर्वक करा, कारण का हात भाजण्याची शक्यता आहे. बघू शकता. असं एक एक काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे थंड केलात तर साली लगेच निघत नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा. बाकीच्या सुद्धा अशाच काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता मी अशा काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता जे बदाम सोलले होते ते या मिक्सरच्या जारमध्ये असे घालायचे आहेत व मिक्सरला जाडे भरडे वाटून घ्यायचे आहेत. बघू शकता असे जाडे भरडे वाटून घ्यायचे आहेत. आपण आता हे बाजूला ठेवून देणार आहोत. त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. आपण आता या फ्राय पॅन मध्ये 4 चमचे तूप घालायचं आहे. तूप आपलं चांगलं वितळू द्यायचं आहे. बघू शकता तूप आपलं चांगलं वितळलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये रवा घालायचा आहे व परतवून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनिटं. मस्तपैकी असा रवा आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. बघू शकता आपला रवा आहे तो भाजून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये साखर घालायची आहे व 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. बघू शकता. त्यानंतर मिश्रणामध्ये आपण जे बदाम आहेत ते क्रश करून घेतलेले मिक्सरमध्ये वाटून ते घालायचे आहेत व परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं चांगलं. बघू शकता तुम्ही. एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते आणि खायला तर खूपच भारी लागतं. त्यानंतर केसरचं दूध घालायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये. आता कसे मार्गशीर्ष चालू आहे तर गोडासाठी तुम्ही हा पदार्थ करू शकता. एकदम सोपा आहे. त्यानंतर वेलची पावडर घालायची आहे व 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता. एकदम असा दाटसर झालेला आहे आणि आपला बदाम शिरा सुद्धा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.